हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं अधिव्याख्यातांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी प्राध्यापक भरती सुरू आहे, ज्यामध्ये जाहिरात क्रमांक 114, 115, त्याचबरोबर ज्यामध्ये विषय निवडी संदर्भातील जे ॲप्लिकेशन किंवा पर्याय खुले केले होते त्यावेळेस संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. जे शुद्धीपत्रक बघा 16 ऑक्टोबर 2024ला प्रसिद्ध झालं होतं. ते 114 आणि 115 या दोनही विषयासाठी होतं. आपल्या सर्वांना माहिती 114 आणि 115ची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये विषयवाईज जागा होत्या, ते सर्व आपण बघितलेलं आहे. पण अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, कॉल आले की सर आम्ही ते परिपत्रक पाहिलं नाही, आम्ही पर्याय तो निवडलेला नाही आहे. तर आता काय होणार, किंवा आम्ही कोणत्याही म्हणजेच सामाजिक आरक्षणाचा फायदा नव्हता घेतला, त्यानंतर आम्ही कोणतीही कारवाई त्यावेळेसमध्ये आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तर आता ते जे परिपत्रक होतं तर त्या परिपत्रकामध्ये आपल्याला माहिती अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी 18 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबर 2024पर्यंत खुला होता. असं असताना देखील अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये काही बदल केलेला नाही. तर त्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद होईल का, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण जाहिरात याच्यामधील जो क्रमांक 11वा मुद्दा आहे तर हा सुरुवातीला पाहूयात, म्हणजे तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होईल. तर प्रस्तुत पदाच्या मूळ जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज स्वीकारताना उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार ते कोणत्या विषयाकरता अर्ज करीत आहेत याबाबत त्यांच्या विषयाचा विकल्प घेण्यात आलेला नव्हता. ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस विषयाचा विकल्प नव्हता. अगदी बरोबर आहे. याकरता खालील विषयाचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. त्यावेळेस नव्हता म्हणून आता तो नव्यानं सादर करायचा आहे असं सांगितलं आहे. आता पहिला मुद्दा आहे त्यामधला, विषयाकरता संवर्गाकरता महाराष्ट्र शासन शैक्षणिक संस्था अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021 अनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं, म्हणजे इथं विषयानुसार आरक्षण नसतं, हे सर्व एकत्र आरक्षण काउंट केलं जातं, मोजलं जातं. पदभरती संदर्भात कारवाई करण्यात येत आहे. यास्तव विषयनिहाय संवर्गाकरता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विकल्प निवडण्याकरता 18 ऑक्टोबर 2024 ते 1 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा त्यामधला आपण पाहू शकता, विषयाचा विकल्प निवडीकरता उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईलमधील माय अकाउंटमध्ये जाऊन अर्ज केलेल्या संवर्गाच्या जाहिरातीची निवड करून तुम्ही जो अर्ज जसं की जाहिरात क्रमांक 114, 115 जे तुम्ही आतापर्यंत अर्ज केले त्यापैकी तुमच्या अर्जाच्या संवर्गाच्या जाहिरातीची निवड करायची. जसं 114, 115 याची निवड करून त्यामधील क्वेश्चन्स असं बटन त्यावेळेस त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं. निवड करून त्यात नमूद केलेल्या विषयाचा विकल्प निवडणे आवश्यक आहे. बघा त्यामध्ये अनेक विषयाचे विकल्प होते, फक्त तिथं एकच विषयाचा एक विकल्प नव्हता. ॲट ए टाईम आपण 2-2, 3-3 विषयाचे विकल्प निवडू शकत होतात. निवडणे आवश्यक आहे. एकदा विषय निवडून सिलेक्ट बटन अंतिम केल्यानंतर पुन्हा विषयाच्या विकल्पामध्ये कोणतीही दुरुस्ती किंवा सुधारणा करता येणार नाही. उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार निवडलेले विषय अंतिम समजण्यात येऊन त्या विषयाकरता त्यांचा विचार करण्यात येईल. आता हे जे झालं दुसऱ्या नंबरचा मुद्दा, तो फक्त ज्यांनी विषयानुसार विकल्प निवडला आहे त्यांचा. आता प्रश्न कुणाचा आहे, ज्यांनी विकल्पच निवडलेला नाही आहे, विषयासंदर्भात त्यांनी क्वेश्चन्स हे बटन ओपन केलेलं नाही किंवा माय अकाउंटवर गेले नाही, त्या कालावधीमध्ये काहीच केलं नाही, त्यांच्यासाठी काय परिणाम होतील, त्यांचा अर्ज कॅन्सल होईल का, रद्द होईल का, हे पाहूयात पुढच्या मुद्द्यामध्ये. तिसरा मुद्दा पुढे बघा, जाहिरातीस अनुसरून अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक तसेच ईमेलवर SMS ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल. सद्यस्थिती अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता आणि त्यांनी निवडलेल्या विषयाचे विकल्प याची पात्रता न तपासता विकल्प स्वीकारण्यात येत आहेत. म्हणजे तुमचं पात्रता काय आहे हे न पाहता तुम्ही जे विषय निवडला आहे तोच विषय ते स्वीकारत आहेत. विविध कालावधीत उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विषय निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, आता ज्यांनी विषयाची निवड प्रक्रिया पूर्ण नाही केली त्या उमेदवारांचं काय होणार, तर उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतानुसार विषय निश्चित करून त्यानुसार त्यांचा विकल्प
ठरवण्यात येईल। आता त्यांच्या प्रोफाईलला जो विषय आहे, जर फक्त ज्या विद्यार्थ्याचे 2-2 विषयामध्ये PG असतील अधिव्याख्याता पदासाठी, तर जर तुमचे प्रोफाईलला व्यवस्थित सर्व डॉक्युमेंटेशन दिलं असेल 2 विषयाचं, तर तो गृहीत धरले जातील। 1 विषयामध्ये असेल तर तुमचं ते गृहीत धरलं जाईल, तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही। पुढचा 4था मुद्दा, उमेदवारांनी निवडलेले विषय आणि त्यांच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता न तपासता विषयनिहाय विकल्प स्वीकारले जात असून अर्जाची छाननी करताना उमेदवारांना पात्र अपात्र ठरवले जाईल। जर तुम्ही एखाद्या विद्यार्थी त्याचं क्वालिफिकेशन आहे MA मराठी आणि त्यानं इंग्लिशचा विषय निवडला आहे, प्रोफाईलला इंग्लिशचं प्रोफाईल आहे, मराठीचं काहीच नाही आहे, तर तो मराठी विषयासाठी त्यानं अर्ज केला असेल तर त्याचा मराठी विषयाचा अर्ज बाद होईल। त्यानं जर इंग्रजी विषयासाठी अर्ज केला असेल तर तो स्वीकारला जाईल। नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी विषयाचा विकल्प सादर करणं अनिवार्य आहे। म्हणजे त्यावेळेस जे SCBCचे विद्यार्थी होते त्यांना नव्यानं अर्ज करता येत होता, ज्यांच्या वयात आधिक्य असल्यामुळे त्यावेळेस ओपनमधून फॉर्म भरू शकत नव्हते, त्यांना त्याच वेळेस अर्जासाठी विषयाचा विकल्प नमूद केलेला आहे। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही पण त्यांच्या प्रोफाईलला त्यांचा विषय अपडेट केलेला आहे, त्यांचा विषय नोट डाऊन केलेला आहे, त्यांनी ताण घ्यायची गरज नाही, त्यांचा ॲप्लिकेशन बाद होणार नाही। अशा पद्धतीच्या सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला नियमित पद्धतीनं अद्ययावत माहिती अपडेट केली जाईल। आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी तुम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲपची देखील लिंक दिलेली, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला आहे, त्यामुळं ऑल एक्झाम कट्टा तुम्ही टेलिग्राम चॅनलला रिक्वेस्ट पाठवू शकता। रिक्वेस्ट तपासून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट ऑल एक्झाम कट्टा ॲपही डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या सेटनेट परीक्षा, त्या पेपर 1 पेपर 2 त्यानंतर MPSC प्राध्यापक भरती या संदर्भातील सर्व अपडेट आणि कोर्सेस उपलब्ध करून दिले जातील। हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अद्ययावत माहिती मिळणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्या कालावधीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचा अर्ज बाद होणार नाही। फक्त तुमच्या प्रोफाईलला तुमचा विषय असणं गरजेचं आहे व्हेरिफिकेशनसाठी। धन्यवाद।